राजकारण केलं. याच्या पूर्वीचे जे कोणी होते ते फक्त राजकारण केले. आश्रमशाळा उघडल्या, स्वतःच्या ग्रँटेड शाळा उघडल्या, जिथे तिथे देशी दारूंच्या भट्ट्या उघडल्या. तर हा 100 वर्षाचा इतिहास आमचा आजोबांचा काळापासून, आजोबा वडील काळापासून अगर इतिहास काढाल तर आपल्याला भांगडिया कुटुंब हा सदैव समाजकारणातच दिसेल. मी जनतेमधलं आणि लोकप्रतिनिधीमधलं ही जी दुरी होती ही दुरी कमी करण्याचा प्रयत्न केला. मी आता प्रयत्न करतोय. इथे एक चांगलं एज्युकेशन हब निर्माण झालं पाहिजे, तो एक माझा प्रयत्न आहे. आणि आपल्याला विश्वास देतो की येत्या 2 वर्षात इथे एक चांगलं एज्युकेशन हब इंटरनॅशनल क्वालिटीचं आणि गोरगरिबांसाठी ते निशुल्क राहील असं एक चांगलं एज्युकेशन हब आम्ही उभारण्याची तयारी केलेली आहे आणि नक्कीच तो लवकरात लवकर होणार. नमस्कार लगावबत्तीच्या प्रेक्षकांना. आणि लगावबत्तीची टीम आत्ता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि इथले 2 टर्म आमदार बंटी भांगडिया सर आपल्याशी आज कॉन्टॅक्ट करणार आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, तुमचं आमच्या लगावबत्ती यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसा चालला एकंदरीत प्रचार, निवडणुकीचा माहोल काय सांगतोय? चांगलं चाललेलं आहे. मागच्या 10 वर्षापासून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीच्या या मतदारसंघातल्या असंख्य कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मागच्या 10 वर्षापासून यशस्वीपणे या मतदारसंघातलं लोकप्रतिनिधित्व मी करायला यशस्वी झालो. पुनश्च एकदा तिसऱ्यांदा पक्षाने इथे संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे कामाला लागलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदार राजांचं, जनता जनार्दनाचं आशीर्वाद सुद्धा आम्हाला मिळतोय. अलीकडच माजी राज्यमंत्री आमदार इथले रमेश गजबे सरांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. काय त्यांची मदत होईल, काय वाटतं? एक फार मोठे अनुभवी, ज्यांना जवळपास 40-45 वर्षाचं या मतदारसंघाचं राजकीय, सामाजिक दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि एक विशिष्ट समाजातून ते येतात. त्या समाजातही त्यांची फार मोठी पकड आहे. नक्कीच त्यांच्या पाठिंब्यामुळे मला या मतदारसंघात काम करण्यासाठी, मतदारसंघातल्या डेव्हलपमेंटसाठी, निवडणुकीत तर त्यांचं सहकार्य होणारच आहे, मात्र या मतदारसंघातल्या डेव्हलपमेंटसाठी इकडले राहिलेले काही प्रश्न असेल तर त्यांचा इतका दांडगा अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा घेत या मतदारसंघाला विकासाच्या नवीन दिशेकडे न्यायलाही मला खूप खूप फायदा होणार. आणि निवडणुकीत बघितलं तर 100% त्यांचा फायदा मला होणार. या मतदारसंघामध्ये आधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर तुम्ही सलग 2 टर्म इथले आमदार आहेत. आता तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. तर वडेट्टीवारांचा कधी काळी इथे वर्चस्व होतं आणि त्यांचं ते वर्चस्व मोडीत काढत तुम्ही इथे ही जागा खेचून आणली. तर काय नक्की आत्ता पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार तुमच्या समोर आहेत प्रतिस्पर्धी म्हणून, त्यांच्या मागे वडेट्टीवारांचं बॅकअप असणार आहे, तर याकडे कसं पाहता, हे आव्हान कसं पाहता? असं आहे, माझं काम अगर प्रामाणिक असेल आणि मी अगर प्रामाणिकपणे काम करत असेल, माझ्या विचारांमध्ये अगर प्रामाणिकता असेल, तर कितीही मोठी शक्ती इथे पाडायला, अगर पराभव करायला लागली तर त्याचा फायदा होणार नाही. मी जनता जनार्दनाच्या, मतदार राजांच्या विश्वासावर खरं उतरण्याचा प्रयत्न करतोय आणि मला विश्वास आहे माझ्या कामात प्रामाणिकता असेल, माझ्यात प्रामाणिकता असेल तर 100% तिसऱ्यांदा सुद्धा जनता जनार्दनाचा आशीर्वाद, मतदारांचा आशीर्वाद हे आमच्या पाठीशी राहणार. इथे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार साहेब कितीही आले, कितीही सभा घेतल्या तरी त्याचा फरक पडणार नाही. तुमचे प्रतिस्पर्धी सतीश वारजूकर मागच्या वेळेस फक्त 9,000 च्या लीडने पडले होते आणि तुम्ही निवडून आला होतात. आता ते जे गॅप आहे 9,000चा, वाटतं यावेळेस तुम्ही त्यापेक्षा जास्त लीड आणणार का? त्या मतांचं कुठेतरी चॅलेंज वाटतंय का तुम्हाला? मी जास्त मतांनी येणार या काय होणार ते मी बोलणार नाही. एकतर मी ज्योतिष्य नाही, पहिली गोष्ट. दुसरं,
मी हवेती राहणार नाही आणि अहंकारी कोणते शब्द मी माझ्या मुखातून काढणार नाही. मात्र इतकं विश्वास देतो, मागे जे काही आशीर्वाद मला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त भरभरून आशीर्वाद यावेळी मिळेल आणि चांगल्या आशीर्वादाने आपल्याला 23 तारखेला इथे दिसेल. अच्छा, तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल, कारण की युवा शक्ती संघटना तुम्ही काढली होती अशी माहिती मिळते आणि ती मर्ज देखील केली भाजपमध्ये 2014 मध्ये. हे आता फार लंबी कहाणी आहे, मात्र मी शॉर्टकट मध्ये सांगेल. चालेल. राजकारणात मला आणण्याचं खरं कारणीभूत अगर कोणी असेल, अगर श्रेय दिलं पाहिजे, आज मी अगर 2दा आमदार बनलेलो आहे आणि तिसऱ्यांदाही जनता जनार्दनाचा आशीर्वाद राहील तर नक्कीच या मतदारसंघाची सेवा करायची संधी मला मिळेलच. या राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, त्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं? त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. अच्छा. खऱ्या अर्थाने. नाही तर मी आपलं परिवारातला होतो, जे काही विचारांना जोडलेलो होतो त्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम जितकं करता येते तितकं करत होतो. मात्र अशा काही घटना घडल्या, त्यामुळे मला सक्रिय राजकारणात उतरावं लागलं आणि 2010-11ला युवा शक्ती संघटना म्हणून मी एक सामाजिक संघटनेची निर्मिती केली. आम्ही काही बाळपणाचे मित्र यांनी पहिले युवा शक्ती संघटना काढली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून या परिसरात आम्ही काम करत राहिलो. तसं माझं फॅमिलीचं बॅकग्राऊंड बघाल, गेल्या 100 वर्षापासूनचा इतिहास अगर काढाल तर हा 100 वर्षाचा इतिहास आमचा आजोबांचा काळापासून, आजोबा वडील काळापासून अगर इतिहास काढाल तर आपल्याला भांगडिया कुटुंब हा सदैव समाजकारणातच दिसेल. त्याचा मला फायदा मिळालाच मिळाला. 2010-11ला युवा शक्ती संघटना काढली, संघटनेच्या माध्यमातून काम करत राहिलो. युवा शक्तीच्या माध्यमातून आम्ही गडचिरोली, चंद्रपूर, तिकडे यवतमाळकडे अनेक सामाजिक राजकीय काय म्हणतात कार्य केले. त्यावेळी स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुकाही आम्ही लढवल्या. गडचिरोलीला आम्ही जिल्हा परिषदेत सत्तेत बसलो, चंद्रपूरला जिल्हा परिषदेत सत्तेत बसलो, अनेक पंचायत समितींमध्ये बसलो आणि नगरपालिका गडचिरोली एक हाती आम्ही सत्तेत घेतलेली होती. अनेक कार्य त्यावेळी केले आणि 2014ला मला भारतीय जनता पार्टी, मी होतो त्याच विचाराचा, संघ परिवारातलाच मी, भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी चिमूरची जाहीर झाली. त्यावेळी मी युवा शक्ती संघटना ही मर्ज करत युवा शक्ती संघटनेत जितकी आमचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते काम करायचे ते सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेतले आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 2014 पासून या परिसरात मी काम करतोय आणि या परिसराला विकासाच्या नवीन दिशेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचा प्रयत्न करतोय. वडेट्टीवारांचं कनेक्शन सांगाल का? त्यांनी कसं आणलं तुम्हाला राजकारणात आणि आता तेच तुम्हाला एक विरोधक म्हणून बघतायत? त्यांनी राजकारणात त्याने स्वखुशीने नाही आणलेलं आहे. अच्छा. स्वखुशीने नाही आणलेलं आहे. हे महाराष्ट्रात जगजाहीर होतं. वडेट्टीवार आणि भांगडिया ही खास एक मैत्री, याने ते वडेट्टीवार साहेब आणि माझे वडील चांगले मित्र होते. ठीक आहे, काही मधात समज निर्माण झाले आणि मग मी त्यांच्या विरोधात इथे राजकारणात युवा शक्ती संघटना त्यांच्या विरोधात इथे उभी केली आणि त्यावेळेस ते 2014 चिमूर सोडून गेले, जेव्हा की मला तर त्यांच्या विरोधात लढून हे करायचं आहे. मात्र ते 2014ला चिमूर सोडून ब्रह्मपुरीला गेले. मला पक्षाने चिमूर दिली तर मी आता आपलं चिमूर सांभाळतोय, ते आपलं तिकडे सांभाळतोय. पण त्यांचं लक्ष चिमूरमध्ये पण आहे. विरोधी पक्ष नेता आहे, लक्ष त्याला महाराष्ट्रात देणे आहे. आम्हालाही पक्ष उद्या आदेश देईल तर आम्ही लक्ष देऊ ब्रह्मपुरीला. असं एक म्हटलं जातंय की वारजूकर कुटुंबामध्ये सातत्याने उमेदवारी दिल्यामुळं वारजूकर कुटुंब म्हणजे त्यांना संधी दिली जाते सातत्याने, यामुळं काँग्रेसमध्ये एक नाराज गट आणि तो नाराज गट तुम्हाला छुप्या पद्धतीने मदत करतो, हे खरं आहे का? आता त्यांचा पक्ष त्यांना वारंवार संधी देतोय, हा त्यांचा पक्ष आणि त्यांचा निर्णय आहे. मात्र मी राजकारणात काम करत असताना मागच्या 12-13 वर्षापासून सक्रिय राजकारणात काम करतोय. राजकारणात काम करत असताना हे 20 दिवस हे मी माझा विचार
आणि जो माझा विचाराचा विरोधातला आहे त्या विचारांमध्ये काय खोटं हे सांगायचं. बाकीचे दिवस जे आपले नातेगोते असतात, जे संबंध असतात, ते जोपासण्याचा परिपूर्ण प्रयत्न मागच्या 10 वर्षापासून केलाय. आणि मागच्या 10 वर्षापासून आम्ही 2.5 वर्ष अगर मधातले सोडले तर 7.5 वर्ष सत्तेत होतो आणि 10 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधी बनल्यानंतर तो त्याचा, हा याचा, तो त्याचा, हा याचा, असं मी कधी भेदभाव केला नाही. जो कोणी माझ्याकडे आला, आपलं काम, आपली समस्या घेऊन ते मी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर राहतो आणि त्या सॉफ्ट कॉर्नरचा अगर फायदा होत असेल, ते छुप्या रीतीने होत असेल, उघड्या रीतीने होत असेल, त्याला काही चुकीचं बोलल्या जाणार नाही. आणि गेल्या 100-125 वर्षापासून माझं परिवार इथे राहतोय. आज आपण बघाल माझ्यासोबत जे काही सहकारी आहे, 50% जास्त काँग्रेसमध्ये पिढीओन पिढी काम करणारे लोक काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्याचा फायदा काय, कसे काय आले, तर ते अनेक जे पदाधिकारी होते ते आमच्या वडिलांचे मित्र होते. जसं आता राजू मामा झाडेजी हे आता आमचे अध्यक्ष आहे. यांचे वडील 3दा काँग्रेसकडून आमदार राहिलेले आहेत. त्यांचे मोठे वडील, त्यांनी काँग्रेसला सोडून भाजपात आले. काय तर घरचा मुलगा आहे, घराच्या मुलाला साथ द्यायची आहे. प्रकाश मामा वाकडेजी असे अनेक नावं आपल्याला सांगेल. हा काँग्रेसी होता गड. इथे भाजप पहिल्यांदा निवडून आली 2014ला. बरोबर. आणि ते 2014ला निवडून आली तर त्याच्यात मोदी साहेबांचाही आशीर्वाद आहे. मोदी साहेबांवरही विश्वास टाकलं. पक्ष संघटनाही तितकी बळकट होत गेली. आणि दुसरं, माझ्या परिवाराचे जे संबंध इथे होते त्या संबंधांचाही मला फायदा मिळाला आणि 2014ला पहिल्यांदा कमळ इथे फुलवलं आणि आता फुलतच राहणार. तुमचा एक उपक्रम मागे तुम्ही जो मतदारसंघात राबवला तो चर्चेचा विषय ठरला होता संपूर्ण महाराष्ट्रात, की आमदार आपल्या गावी मुक्कामाला. जो उपक्रम होता 23 दिवसांमध्ये तुम्ही 23 गावी फिरला होतात आणि तिथं मुक्कामही केला होता त्या लोकांबरोबर. त्यातनं जे मुद्दे समोर आले, जे प्रश्न लोकांच्या समोर आले, ते आत्ता तुमच्या अजेंड्यावरती आहेत का, आणि ते कोणते मुद्दे तुम्हाला जाणवले? असं आहे, ते 23 दिवसाचं आम्ही एक गाव मुक्कामी प्रोग्राम राबवलं होतं. त्याच्यानंतर मग पावसाळा आणि मग ते निवडणुकांच्या हे लागले तर पुढचं माझा टप्पा राहून गेला. मी जनतेमधलं आणि लोकप्रतिनिधीमधलं ही जी दुरी होती ही दुरी कमी करण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधी झाला याने खूप मोठा झाला असा नाही. लोकप्रतिनिधी हा तुमच्यासारख्या सामान्य माणसातून बनलेला आहे, तुमचाच मधातला आहे. हा विश्वास निर्माण करण्याचं माझं उद्दिष्ट होतं त्या प्रोग्रामच्या माध्यमातून. 23 गावांमध्ये 23 रात्र आम्ही मुक्काम केलं. अनेक गावांचे लहान लहान विषय असतात, काही ते राज्यस्तरावरचे असतात या केंद्रीय स्तरावरचे असतात, असे मुद्दे नाही. लहान लहान जे ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील लेवलवर, जास्तीत जास्त कलेक्टर ऑफिस लेवलवरचे सोडवण्याचे असतात. मात्र त्यांचं आणि लोकप्रतिनिधीचं संवाद येत नाही, साधून येत नाही. या लोकप्रतिनिधीपर्यंत ते पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न ते प्रशासनाला पाठपुरावा करत करत थकतात आणि ते पेंडिंगमध्ये राहतात. असे लहान लहान अनेक प्रश्न होते, ते सोडवण्यात यश आलं. मोठ्या काही विषय होते, गावखेड्यात थांबताना काय काय अडचणी येतात, काय काय प्रॉब्लेम्स येतात, हे अनुभव आम्हाला घेता आला आणि ते आता कसं सोडवायचं त्याचंही नियोजन आम्ही मागच्या 6 महिन्यापासून करत आलो आणि अनेक गावांमध्ये त्याचा आम्हाला फायदा मिळालेला आहे. पण असे आत्ता तुमचा जो तुम्ही लोकांमध्ये, मतदारांमध्ये जाताय, तेव्हा अशी कोणता अजेंडा घेऊन जाताय की मी हे प्रश्न तुमचे सोडवू शकतो? कारण की जेव्हा आम्ही चिमूरच्या ग्रामीण भागात फिरलो, त्यांनी काही लोड शेडिंगचा मुद्दा सांगितला, कुठे कंत्राटदारांचा मुद्दा सांगितला त्यांनी. आता इथे बराच असा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी मधला माना समाज मला वाटतं इथला निर्णायक समाज आहे, तेली आहे, कुणबी आहे. तर हा समाज जोडून घेण्यासाठी त्या समाजातले प्रश्न याच्याशी तुम्ही कनेक्ट झालात का? आता म्हणजे तुम्ही जेव्हा प्रचारात फिरणार, लोकांशी बोलणार, तर तो अनुभव किंवा ते मुद्दे इथे येणार का अजेंड्यावर? 10 वर्षा मागे अगर आपण जाऊ तर या मतदारसंघातली स्थिती काय होती आणि 10 वर्षानंतरचं आपण बघू तर या मतदारसंघाची स्थिती काय आहे, हे 2 दृश्य अगर आपण डोळ्यापुढे ठेवू तर आपल्याला क्लिअर होऊन जाईल. 10 वर्षापूर्वी इथे रोड इन्फ्रास्ट्रक्चर मागे होतं. हर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही मागे होतो.
मागच्या 10 वर्षामध्ये रोड कनेक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात करून घेण्यात आम्हाला यश आली, हे खरं आहे. शेतकरी बांधवांचं वीज कनेक्शनचं, एजी पंपांचं फार मोठं प्रश्न आहे, ते आम्ही सोडवायला गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करतोय, त्याच्यातही आम्हाला यश येतोय. अनेक सबस्टेशन्स आम्ही इथे उभारले, अनेक सबस्टेशन उभारून काय म्हणू आपण, वीज उपलब्धतेतही आम्ही फार मोठी सुधारणा करतोय. दिवसाला शेतकऱ्याला 12 तास लाईन मिळाली पाहिजे याचंही आम्ही प्रयत्न करतोय. आणि आजच्या घडीला दिवसाला शेतकऱ्यांना 12 तास लाईन भेटते याचं नियोजन झालेलं आहे आणि ते मिळत आहे. मात्र हे टेम्पररी न ठेवता आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी, आपण बजेट मागचं अधिवेशन ऐकलं असेल, 18,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात राबवते आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात एजी पंपासाठी जितकी विद्युत लागणार तितकं विद्युत निर्मित करत दिवसाचे 12 तास हमखास शेतकऱ्याला वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यात माझही मतदारसंघ मागे राहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण आता अनेक समाज घटकांचं विषय काढलं. आज आपण बघाल प्रत्येक गावांमध्ये सभागृहाची आम्ही निर्मिती करतोय. आज कुणबी समाज असेल, कुणबी समाजाचं तालुका स्तर नागभीड असेल, चिमूर असेल, तिथे आम्ही त्यांचं हक्काचं सभागृह, भक्त निवास त्यांचं आम्ही उभारून देण्याचा प्रयत्न केलं. त्याचे काम चालू आहे. संत तुकाराम महाराज सभागृहांचं काम चालू आहे, संत जगनाडे महाराज सभागृहांचं काम चालू आहे. अनेक गावखेड्यांमध्ये आपण जाल, मा मानिका देवींचे सभागृहांचे कामं चालू आहे, महर्षी वाल्मिक ऋषी सभागृहांचे कामं चालू आहे. आपण सुगत कुटीवर जाल, गेल्या अनेक वर्षापासून माझा एससी बांधव सुगत कुटीच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत होता. मात्र आजपर्यंत त्या सुगत कुटीकडे कोणी लक्ष दिलं नाही. आज आम्ही 9 कोटी रुपये आणून त्या सुगत कुटीचं डेव्हलपमेंट चालू केलेलं आहे. बालाजी मंदिरचं आपण बघाल, जागृत देवस्थान आहे, स्वयंभू निघालेली मूर्ती आहे, साक्षात्कार आहे. त्या मंदिरचंही बालाजी महाराजांच्याच आशीर्वादाने जे काही करता येत आहे त्या परिसरात ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय. आपण नागभीडला जाल, शिव टेकडी करून आहे, फार मोठी जत्रा भरते तिथे. विदर्भात तितकी मोठी जत्रा मार्खंड्यानंतर मला वाटते नागभीडला भरत असेल. त्या शिव टेकडीचंही भोलेनाथांच्या आशीर्वादाने तिथलेही डेव्हलपमेंटचे कामं आम्ही चालू केले. बस स्टँड्स असेल, चिमूर असेल, नागभीडचं असेल, ग्रामीण रुग्णालयांची व्यवस्था, उपजिल्हा रुग्णालयांची व्यवस्था सुधारण्याचं असेल, हर गावमध्ये, हर ग्रामपंचायतमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर ग्रामपंचायतला जलजीवन मिशनची योजना मंजूर करत हर घरला नलच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचा विषय असेल, चिमूरची पाणी पुरवठा योजना असेल, नागभीडची पाणी पुरवठा योजना असेल, शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था उभारण्याचा विषय असेल. शिवनाला करून एक प्रकल्प आहे नागभीड तालुक्यात. 40 गावं हे गोसीखुदच्या पाण्यापासून वंचित होते. गोसीखुदचं कॅनल बाजूने चाललेलं आहे, मात्र त्या 40 गावांना गोसीखुदचं पाणी लागू नव्हतं. शिवनाला उपसा सिंचन योजना मंजूर करून आज त्या 40 गावांना गोसीखुदचं पाणी उपलब्ध करून देण्यात आम्हाला यश आलं. असे अनेक विषय. आणि आता समोर काय करायचं, आपण प्रश्न एक चांगलं विचारलं होतं. आता मला इथे माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी मी आता प्रयत्न करतोय. इथे एक चांगलं एज्युकेशन हब निर्माण झालं पाहिजे, तो एक माझा प्रयत्न आहे. आणि आपल्याला विश्वास देतो की येत्या 2 वर्षात इथे एक चांगलं एज्युकेशन हब इंटरनॅशनल क्वालिटीचं आणि गोरगरिबांसाठी ते निःशुल्क राहील असं एक चांगलं एज्युकेशन हब आम्ही उभारण्याची तयारी केलेली आहे आणि नक्कीच तो लवकरात लवकर होणार. जोपर्यंत इथे उद्योगधंदे येणार नाही तोपर्यंत आमच्यासारख्या अनेक तरुण बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. आज आपण इथली भौगोलिक परिस्थिती अगर बघितली तर इथे रॉ मटेरियल कुठलंच नाही आहे की बा कोणतं रॉ मटेरियल उपलब्ध आहे आणि त्या रॉ मटेरियलचा याच्याने आपण तिथे काही इंडस्ट्री उभारू शकतो असं इथे काही नाही आहे. रोड कनेक्टिव्हिटी नाही आहे. कोणतीही अगर इंडस्ट्री आम्हाला इथे आणायची आहे तर तो इंडस्ट्रियलिस्ट काय बघतो, जलवाहतूक आहे का, जलवाहतूक नसेल तर लोह वाहतूक आहे का, लोह वाहतूक नसेल तर हवाई वाहतूक आहे का, हवाई वाहतूक नसेल तर रोड कनेक्टिव्हिटी कशी आहे. या 4ही गोष्टींमध्ये आम्ही मागे होतो. आम्ही फक्त राजकारण केलं. याच्या पूर्वीचे जे कोणी होते ते फक्त राजकारण केले. आश्रमशाळा उघडल्या, स्वतःच्या ग्रँटेड शाळा उघडल्या, जिथे तिथे देशी दारूंच्या भट्ट्या उघडल्या.
मात्र डेव्हलपमेंटसाठी एखादा कोणतं पाऊल उचललेलं आहे आणि त्या माध्यमातून इथे रोजगार निर्मितीचं काही प्रयत्न केलं बा असं मागच्या 60 वर्षात झालं नाही. 60 वर्षात झालेलं नाही आहे. आता आम्ही राजकारण आहे, निवडणुका लागल्या आहे, मंचावरून बोलू, उद्योगधंदा आणलेला नाही, अनेक तरुण बेरोजगार आहे वगैरे वगैरे. मात्र ते उद्योगधंदा आणण्यासाठी प्रयत्न आपण किती केलं याचं उत्तर विचारू तर उत्तर कुणाकडून भेटणार नाही. मात्र आम्ही इथे रोड कनेक्टिव्हिटी सुधारत रेल कनेक्टिव्हिटी आम्ही मंजूर करून घेतली. कानपा चिमूर वरोरा ही रेल लाईन मंजूर करून घेतली. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दोघांचं 50-50% शेअरिंग आहे. 77 कोटी रुपये मागच्या बजेटमध्ये आम्हाला मिळाले लँड ॲक्विजिशनसाठी. अलाइनमेंटचं काम चालू आहे. लवकरच अलाइनमेंट फायनल होऊन लँड ॲक्विजिशनचं काम चालू होईल आणि येत्या पंचवार्षिकमध्ये रेल्वे प्रकल्प इथे चालू होईल. आम्ही तिथेच थांबलो नाही तर आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून चिमूर ते चामोर्शी आणि चामोर्शी ते काकीनाडा हे जलवाहतूक चालू करायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याचं सर्वे वगैरे झालेलं आहे. ही जलवाहतूक अगर चालू झाली तर सर्वात मोठा फायदा काय राहणार? जी गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड माईन आहे, सुरजागड माईनचं रॉ मटेरियल आम्ही ते जलवाहतुकीने इकडे आणू आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात लोह प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आमचं राहील आणि त्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मितीही करायचा आमचा प्रयत्न आहे. हा माझं पंचवार्षिक पुढच्या एजेंड्यावर आहे. तुमच्या जिल्ह्यात कोळसा खूप प्रमाणात आहे आणि मागेच मला वाटतं महाविकास आघाडीच्या काळात एक खाणही बंद करण्यात आली होती. त्याचं काय आता फॉलोअप घेतला तुम्ही? ती पुन्हा सुरू होणार आहे? आमच्या जिल्ह्यात कोळसा खूप आहे. मात्र या मतदारसंघात एकच माइन्स होती, ती मुरपार. आणि ती मुरपार माइन्स ही अंडरग्राऊंड होती आणि गेल्या 25-30 वर्षापासून ती चालू होती. ज्या पद्धतीने प्रोडक्शन तिथून निघायला पाहिजे ते निघत नव्हतं. एक तर लॉसमध्ये चाललेली आहे. ठीक आहे, लॉसमध्ये चालली हा भाग वेगळा. मात्र वाईल्ड लाईफचे काही नवीन कायदे आलेले आहे. 1 किलोमीटरच्या आतमध्ये कोणतेही माइन्स चालू करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आणि ही आमची WCL मुरपार जी होती ही 1 किलोमीटरच्या आत येत होती आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ती माईन बंद झाली. तरी आमचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे पाठपुरावा चालू आहे. ही अंडरग्राऊंड आहे, चालू माइन्स आहेत, ज्याला वाईल्ड लाईफला काहीच धोका होत नाही आहे. काय करता येईल काय नाही ते आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पाठपुरावा करतोय आणि जे काही चांगलं होईल ते करायचा प्रयत्न करू. ताडोबा अभयारण्याचा पण काही भाग तुमच्या मतदारसंघात येतो, पण मग पर्यटनाला चालना मिळेल अशी काही गोष्टी किंवा तशी पावलं तुम्ही उचलली आहेत का? आपण मला बोललात की मी ग्रामीण भाग वगैरे फिरून आलोय, तर नक्कीच आपण अगर फिरून आला असाल तर 2014च्या पूर्वीचं ताडोबा काय होतं आणि 2014 नंतर 2024ला ताडोबा काय आहे तर आपल्याला लक्षात येऊन जाईल पर्यटनाला किती वाव आम्ही दिलेला आहे. जिथे 2 गेट होते तिथे आज अनेक गेट झाले. जिथे एक रिसोर्ट नव्हता तिथे आज अनेक रिसोर्ट्स झाले, अनेक जिप्स्या झाल्या. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते. जितके रिसोर्ट्स आले त्याच्या मागे 25-25 लोकांना तरी रोजगार मिळालेला आहे. आज जिथे 6 जिप्स्या होत्या तिथे आज 100 जिप्स्या झालेल्या आहेत. पर्यटनालाही फार मोठं चालना मिळते. देश विदेशाचे पर्यटक इथे येतात. पहिले मोहर्ली गेट फेमस होतं, आता आमचं कोलारा गेट फेमस आहे आणि पुढे अजून काय करता येईल डेव्हलपमेंट त्याच्यात तो आमचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच पर्यटनाच्या माध्यमातून या परिसराची एक वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच ते होईल. तुमच्या भागातनं 2 ते 3 मोठे नेते येतात. विजय वडेट्टीवार असतील, धानोरकर असतील, पुन्हा मुनगंटीवार असतील. काय वाटतं जिल्हा कोणाला कौल देईल या निवडणुकीमध्ये? येता काळ सांगेल. मात्र महायुतीच्या पाठीशी राहील. किती काय आकडेवारी विदर्भातनं? कारण की लोकसभेला विदर्भामधनं सीट्स कमी झाल्या होत्या. परत बोलतोय, मी काही ज्योतिष्य नाही. मात्र इतकं खरं आहे, लोकसभेत कौल थोडंसं वेगळं होतं, विधानसभेत त्याचा विरुद्ध कौल राहील. आणि लोकसभेत घडलं म्हणून तसं विधानसभेत घडेल असं नसते. लोकसभेतले विषय काही वेगळे होते, विधानसभेतले विषय काही वेगळे आहे. या पंचवार्षिक मधले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचे बघा आणि 2.5 वर्ष महायुतीचे बघा तर आपल्याला फरक स्पष्ट लक्षात येते. आणि आता जनता फार हुशार झालेली आहे. मतदार राजा हा फार हुशार झालेला आहे.
त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात माझ्या शेतकरी बांधवांचा बांधावर जाऊन एजी पंपांचे कनेक्शन कट करण्याचं घोर पाप केलेलं आहे आणि त्याची शिक्षा महाविकास आघाडीला मिळेलच. न पीक विमा मिळाला, न बोनसचा पैसा मिळाला, न नुकसानचा भरपाई मिळाला, न काही मिळाला. आणि या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या काळात पीक विमा, नुकसान भरपाई, बोनस, आज एजी पंपांचे पूर्ण बिल माफ केले. पुढचे 5 वर्ष फ्रीमध्ये त्यांना विद्युत सप्लाय होणार आहे. आज आमच्या लाडक्या बहिणींना हर महिन्याचे 1500 रुपये टाकून तिच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलं. 50% सवलतीमध्ये त्यांचा प्रवास चालू आहे. अनेक योजना अशा महायुतीच्या शासनांमध्ये राबवण्यात आल्या. त्याचा फायदा नक्कीच भेटणार. लाडकी बहीण योजना किती गेम चेंजर ठरू शकते या निवडणुकीत? महायुती बहिणींचा आशीर्वादच गेम चेंजर राहणार. म्हणजे 1500 रुपये खात्यात गेले म्हणजे आशीर्वाद. 1500 रुपयाचं नाही आहे हा. आपण समजून घ्या. आपण अगर एका भावाला राखी बांधायला अगर जात असाल, पण विरोधकांची टीका अशी नाही, नाही की विरोधकांना काय, विरोधकांना भाऊ लॉंग बहिणी, टर्मचं काहीतरी विरोधकाला भाऊ बहिणींचं नातंच नाही समजलेलं आहे. हे लोकसभेत खटाखट 8,500 वर्षाचे 1 लाख रुपये बोलतात, तेव्हा यांना चालतोय. तेव्हा आमच्या बहिणींसोबत खोटारडेपणा करायचं. आणि अगर आता महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा पाठीशी उभं राहण्याचा अगर प्रयत्न केला असेल तर त्याच्यात राजकारण करायचं आणि त्याच्यात दिशाभूल करायचं काम करायचं की सरकारकडे पैसा नाही आहे, पैसा देणार कुठून, ही योजना बंद होणार. अरे तुम्हाला अडचण काय? महाराष्ट्र सरकार अगर आपल्या बहिणींना देत आहे, आपण बघा, आपण फिरता, आपण प्रवास करता, अनेक बहिणींच्या मुखातून निघेल की मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केलं, मी याच्यासाठी खर्च केलं, मी त्याच्यासाठी खर्च केलं. अगर मला माझं आर्थिक नियोजन महिन्याचं 1000 रुपयाचं असेल आणि त्याच्यात 1,500ची अगर भर पडत असेल तर मला ती किती मोठी मदत होत आहे. मला ती किती मोठी मदत होते. विरोधक म्हणतात तेलाचे भाव वाढवले, इकडे तुम्हाला देते, तिकडून काढते. एक चांगलं आहे, एका बहिणींनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. मला महिन्याचं तेल लागतो 3 लिटर, 20 रुपये अगर वाढले असेल तर 60 रुपयेच गेले आहे, मला सरकार देते 1500 रुपये. आणि हे वेगळी काही राजकारण करण्यासाठी ही योजना काढलेली नाही आहे. एक वेगळा नाता आहे, भावनिक नाता आहे. आणि ते भावनिक नाता अगर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, फडणवीस साहेब, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात अगर जोपासण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यात काय चूक आहे? काय चूक आहे? काय वाटतं आता निवडणूक सुरू आहे आणि काय सांगाल तुम्ही चिमूरच्या जनतेला? दिवाळी आलेली आहे जवळ. सर्वात प्रथम तर आपल्या माध्यमातून चिमूर विधानसभा आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. ही दिवाळी आपल्या सर्वांसाठी भरभराटीची, उन्नतीची, प्रगतीची जाओ, हीच माँ लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत, माँ लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर असंच राहो, ही माँ लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच सर, तुमचा वेळ दिला एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये. ही मुलाखत कशी वाटली? इथले मुद्दे तुम्ही ऐकलेत, सरांचंही तुम्ही ऐकलेलं आहे सगळं. यावरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच मुलाखतींसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.